नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंडा काढण्याचा फॉर्म्युला सांगणार आहे. तर पहा, या इथे मुंडा खोली, मुंडा उंची आणि मुंडा घेर यामधला आधी फरक मी तुम्हाला समजावून सांगते, मग आपण मुंडा काढण्याचा फॉर्म्युला पाहूया. तर आणि मुंडा काढण्याचा फॉर्म्युला म्हणजे कुठपर्यंत मुंडा जो असतो त्याचा फॉर्म्युला हा असणार आहे किंवा अगदी क्लिअर असं मी तुम्हाला इथं हे समजावून सांगेन. तर पहा, सर्वात पहिल्यांदा आपण हा ब्लाऊजचा डायग्राम पाहूया. तर मुंडा घेर, मुंडा उंची आणि मुंडा खोली यामधला मी तुम्हाला आता फरक सांगते. तर इथं हा ब्लाऊजचा गळा इथं या पद्धतीने हा आपला ब्लाऊज असतो. पहा, इथून ही क्रॉस पट्टी आणि इथून आता हा कोणताही ब्लाऊज असू द्या, मी इथं कटोरीचा मी ड्रॉ करून दिलेला आहे. तर इथून ही जी आपण लाईन ओढतो उभी, ही उभी लाईन आहे. इथून इथपर्यंत जे अंतर घेतो आपण, याला आपण मुंडा उंची म्हणतो. ही काय आहे आपली मुंडा उंची. दुसरी मुंडा खोली. तर या कोपऱ्यातून आता आपण काय करतो, ही मुंड्याची उंची टाकल्यानंतर अशी एक आडवी लाईन ओढतो आणि यावरती चेस्टचं मार्किंग करून घेतो. आणि या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून जे आपण पॉइंट घेतो याला म्हणायचं मुंडा खोली. तर इथून ही आहे मुंडा खोली. ही झाली मुंडा खोली. आता मुंडा घेर म्हणजे काय, आता हा जो आपण आकार दिलाय पहा, इथून इथपर्यंत जिथपर्यंत छातीचं माप आहे, इथं छातीचं माप असतं म्हणजे इथं फिटिंग येतं. हा जो घेर आहे याला म्हणतात मुंडा घेर. तर हा आकार देतात मुंड्याला गोल, त्याला म्हणायचं मुंड्याचा घेर. मग इथून अर्धा इंच मार्जिन सोडून हा इथपर्यंत जिथं आपण चेस्टचं मार्किंग करतो तिथपर्यंत जो काही मुंडा घेर असेल त्यावरून आपण कटिंग करत असतो. हे सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या. तर आता आज आपण ही मुंड्याची जी उंची आहे इथून इथपर्यंत, ती मुंडा उंची काढण्याचा फॉर्म्युला आपण पाहणार आहे प्रत्येक साईजमध्ये. तर पहा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जेव्हा मी ब्लाऊज कटिंग दाखवत असते त्यावेळेस मी मुंड्याची उंची किती घेतली, काय घेतली हे सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगत असते. तरीही कमेंट येते प्रत्येक वेळी तुम्ही मुंड्याची उंची किती घेतली ते सांगा. तर मी इथं जसा फॉर्म्युला सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला वापरायचा आहे. प्लस अजून एक मी तुम्हाला यामध्ये महत्त्वाचा पॉईंट सांगणार आहे, तो म्हणजे इथून मी मुंडा उंची जी सांगते ती घेतल्यानंतर हा जो मुंडा घेर आहे तो तुम्ही अंगावरून मोजा किंवा ब्लाऊजवरती मोजा. तो मोजायचा आहे, हा आपला व्यवस्थित तोच भरतोय का. म्हणजे आता समजा माझ्याकडे एखादा ब्लाऊज आहे, तर इथे हा माझ्याकडे ब्लाऊज आहे आणि आपण नेहमी बॅक पार्टचा मुंडा मोजतो. आता हा आहे 38 साईजचा ब्लाऊज. तर हा समजा आता 38 साईजचा आपण हे ड्राफ्टिंग केलेलं आहे आणि या ड्राफ्टिंगवरती मला मुंडा घेर किती हवा आहे तर हे पाहायचं आहे. आता मी इथं सर्वसाधारणपणे 38 साईजमध्ये किती मुंडा घेणार आहे, मुंड्याची उंची 5.5 इंच. 5.5 इंच मी मुंड्याची उंची घेतल्यानंतर हा मापाचा जो ब्लाऊज आहे याचा मुंडा किती येतोय हे चेक करायचं. पहा किती आलेला आहे, 7.5, बरोबर 7.5 इंच आलेला आहे. तर हा जो मुंडा आहे तो तुम्ही पेपर कटिंग करताना इथं अर्धा इंच मार्जिन सोडून हा मधला जो मुंडा आहे हा 7.5 इंच येतोय का हे पाहायचं आहे. जरी मी इथं फॉर्म्युला दिला तरी सुद्धा हा घेर जो आहे तो इथे येतोय का हे पाहून तुम्ही तो परत कमी जास्त मुंड्याची उंची करायचं आहे. परंतु स्टार्टिंगला आपल्याला किती माप टाकायचं, तर समजा मी 32 साईजचं कटिंग घेतलं, शोल्डर घेतलं 5 इंच, तर मुंडा किती घ्यायचा स्टार्टिंगला हे लक्षात येत नाही. तर त्यावेळेस मग आपण इथं किती घ्यायचा हे मी तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे. तर याचा फॉर्म्युला काय असतो, आता इथे मी तुम्हाला 32 साईज किंवा इथं आता मी 38 साईज तुम्हाला मी उदाहरणार्थ सांगितलेलं आहे, तर 38 साईज घेते. 38चा 8वा भाग करायचा तर किती येतो, 4.5 इंच. किती आलेला आहे इथं, 4.5. म्हणजे ही मुंड्याची उंची जी आहे ती काढताना आपल्याला छातीचा, ही जी छाती आहे याचा 8वा भाग करायचा आहे आणि त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. 4.5 प्लस 1 4.6 म्हणजे बरोबर मुंड्याची उंची किती घेतली मी 38 साईजमध्ये,
पावणे 6 इंच. मग तुम्ही इथून हे पावणे 6 इंच टाकायचं आणि हा घेर मोजायचा, हे विसरायचं नाही. तर इथं हा तुमचा आता प्रॉब्लेम दूर झाला असेल तर याच फॉर्म्युलानुसार मी इथं तुम्हाला सर्व चार्ट देणार आहे. तर इथे मी आधी 28 साईज घेते. 28 साईजमध्ये पहा, आता 28चा सुद्धा 8वा भागच करायचा. प्रत्येक साईजमध्ये कोणतीही साईज असू द्या 8वा भाग करायचा. किती झाले? 3.5. त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं, 4.5 इंच. मग तुम्ही 28 साईजमध्ये मुंडेची उंची 4.5 इंच घ्यायची. 30 इंच चेस्टसाठी इथं मी 8वा भाग करणार आहे. 4.25 प्लस 1 5.5 इंच. मग तुम्ही 5.5 इंच मुंडेची उंची घ्यायची. हा आकार द्यायचा. आकार दिल्यानंतर मुंडा किती भरतोय हे पाहायचं. जर तुम्हाला कमी जास्त काही हवं असेल तर ते तुम्ही बदल करायचा. 32 साईज घेणार आहे. 8वा भाग 32चा किती येतोय? 4. त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, 5 इंच. 5 इंच मुंड्याची उंची घ्यायची. आणि समजा आता शक्यतो 32मध्ये 6.5 इंच मुंडाघेर येतोय, तर 6.5 इंच मुंडाघेर भरतोय का 5 इंचामध्ये पाहायचं. जर नसेल भरत तर मागून यामध्ये पाव इंच वाढवून 5.25 इंच मुंडा घ्यायचा. परत घेर मोजायचा आणि मग परफेक्ट असेल तर 5.25 इंच ठेवायचा. या पद्धतीने बदल करायचा. 34मध्ये 4.25 इंच येतोय पहा 8वा भाग. त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, 5.25 इंच. 36 साईजमध्ये 36चा 8वा भाग करणार आहे. 4.5 प्लस 1 5.5 इंच. 38मध्ये आता जसं की मी हा फॉर्म्युला इथं सांगितलेला आहे. 38चा 8वा भाग येतो 5.5 इंच. त्यामध्ये 1 इंच प्लस केलं की 5.5 इंच आपला मुंडा राहणार आहे 38 साईजमध्ये. 40 साईजमध्ये हे येणार आहे 5 प्लस 1 6 इंच. मुंड्याची उंची जी आहे ते आपल्याला 40 साईजमध्ये घ्यायची आहे. 42मध्ये इथे 42चा 8वा भाग करूया. 5.25 इंच येणार आहे. त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं की 6.25 इंच मुंड्याची उंची आली. 44मध्ये 8वा भाग केल्यानंतर इथं येणार आहे 5.5 प्लस 1 6.5 इंच. आणि 46 साईजमध्ये 8वा भाग करणार आहे मी इथं 6.25 प्लस 1 7.5 इंच. या पद्धतीने इथे मी तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे. या पद्धतीने तुम्ही मुंड्याची उंची काढायची आहे. तर इथे मी तुम्हाला मुंडा उंची, मुंडा खोली, मुंडा घेर, परत फॉर्म्युला काय आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याबरोबर हा चार्ट सुद्धा दिला आहे. हे तुम्ही नोट करून घ्या, म्हणजे तुम्हाला उपयोगी पडेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.